नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी भाग 15च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं अभिजित त्याची पेन्सिल शोधत आहे आणि ती भेटल्यानंतर तो आईला म्हणतो, जर माझी पेन्सिल गावली नसती तर मला लय कावली असतीस ना. मी कशाला कावते? दिली असती की दुसरी घ्यायला पैसे. आता गावल्या म्हणल्यावर असंच म्हणणार की तू. तर त्याची आई त्याच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, शाळेत नेताना बाजार घेऊन ये. हा गायब, दाद्याला सांग की. अरे दादाला टाइम नाही आणि मला बी राहण्यात माणसं आहेत बघ, त्यामुळे मला बी जमायचं नाही. आणि एकदा आठवड्याचा बाजार चुकला म्हणजे पुन्हा तुला डब्याला काय करू असं होईल. अभिजित सामानाची लिस्ट तयार करायला सुरुवात करतो आणि शाळा सुटल्यानंतर तो मित्रांना बाजारात जाण्याबद्दल सांगतो, पण रेश्मा त्यासाठी नकार देते. त्यावेळी मध्या बोलतो, घरी जायचंय ते बी आब्याला आणि आम्हाला सोडून. आज दिवस कुठं उगावलाय. मध्या बोलतो आज रेशमीचं काहीतरी बिघडलेलं दिसतंय. असलं तर तुला काय करायचं माकडा? ए आब्या, तेवढ्यात केवढा येऊन आभ्याला बाय करून जाते. अभिजित सगळ्यांना म्हणतो, ऐका, पोरीसनी का नाही असं डोंगरात एकट्या पाठवू नका. त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा जा. त्यावर रेश्मा म्हणते, आमच्या घरची कोणी काळजी करायची गरज नाही, आमचं आमसने कळते. पल्ले तू येतेस का जाऊ मी? मध्ये आभ्याला विचारतो, रेश्मीला काय झालंय रे? अरे तुला माहित नाही वे, तिला मधनच काहीतरी होतं. आता रुसल्या पण का नाही 2-3 दिवसानंतर ती विसरेल बघ. अभ्या आणि मध्या बाजारात जाऊन पोहोचतात. आईने सांगितल्याप्रमाणे अभिजित वांगी, भेंडी आणि बटर या सर्व गोष्टी घेतो. पुढे जाऊन ते पेरू घेण्यासाठी थांबतात. पेरूची चव बघून ते पेरू विकत घेतात. त्यावेळी पेरूवाला म्हणतो, एका पेरवानं कुठं लाखोचं नुकसान होणार आहे माझं. असू द्या. ही काय काका? पेरू घ्या पेरू. अरे बाळा 10 रुपये जास्त आले की. हा असू द्या काका, 10 रुपयानं कुठं लाखोंचं नुकसान होणार आहे. अभय पेरूवाल्याला त्याच्या मुलाला हॉस्टेलला टाकण्याचे सजेशन देतो. त्यावर पेरूवाला म्हणतो, पोराशिवाय राहायचं म्हणजे आजकाल पोरं राहतात बापाशिवाय, पण बापानं कसं राहायचं पोराशिवाय? आव राहतात की बाप सुद्धा. आता ह्याचाच बाप घ्या. अभय नाराज होतो आणि तेवढ्यात त्यांना केवढा भेटते. केवढा त्यांना आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जातो आणि म्हणते, पप्पा आले देतात, नाहीतर कोणतरी येत असेल ना त्यांच्यापाशी पाठवतात. तुझे पप्पा पैसे देत असते तर तू पण आम्हाला खायला दिलेच असतेस की. मध्ये तुला याच असलं तरी चालू पुढे. अभिजितने असं बोलल्यावर केवढा ज्योतीला विचारते, माझं काही चुकलं का बोलताना? घरी जाताना अभय आणि मध्या वडिलांच्या विषयावरून बोलायला सुरुवात करतात. घरी गेल्यावर अभिजित आईला पेरूवाल्याला एक्स्ट्रा पैसे दिल्याचे सांगतो. त्यावर आई बोलते, ते बापाने त्या पोराकडनं काढून घेतलं नाही म्हणजे झालं. बापांचा काय भरोसा नाही. म्हणजे आप्पांचा बी भरोसा नव्हता म्हणून ते गेलं ना सोडून. आई अभयला म्हणते, मला या विषयावर बोलायचं नाहीये. त्यावर अभय म्हणतो, लोक म्हणतात ते खरंच आहे म्हणजे. काय म्हणतात माणसं? हेच की, आप्पांनी मुंबईला जाऊन दुसरं लग्न केलंय आणि तुला सोडून दिलं. आब्या थोबाड फोडीन. आईचे वडिलांबद्दलचे विचार ऐकून अभय आईला विचारतो, आता मी आयुष्यभर बिन बापाचंच राहायचं. बिन बापाची पोरं बी जगतात की, मरत नाहीत. आईला चिडलेलं बघून अभय आईला मनवण्यासाठी तिच्याकडे जातो. तिच्या कुशीत जाऊन झोपतो. आता आपण पाहूया पुढच्या भागात काय होते ते. तोपर्यंत मी मृण्मयी तुमच्या सर्वांचा निरोप घेते.